So friends, today we are dealing with the transport in plant, and in this session we are mainly focusing on two more things, that is function of xylem and phloem, and another aspect is transportation in a plants. Okay, so this is the major water conducting organ in a plant that is to be considered as a root system, and for that of the water conduction, these are having certain unicellular hairs, and these unicellular hairs increases the surface area so as to absorb water and minerals from that of the soil. How exact mechanism is there, that can be studied in detail. There are basically two types of a pathway in a transportation. If water is moving through intercellular space, then such a water transport is considered as a apoplastic water transport. And if water is moving through direct plasmodesmatal connections or by just crossing the walls, then such a kind of water transport is considered as a symplastic water transport. It means there are basically two pathways in a transportation, that is apoplastic water transport, and next one is symplastic water transport. Just look at this. We are going to deal with transportation of water in a xylem. आता हा बेसिकली झायलेमचा वेसल आहे आणि ही झायलेमची काय आहे, एंडवाल आहे. तर या बेसिकली एंडवालला क्रॉस करून वॉटरची आता एंट्री होणं सुरू झाले एंटायर व्हेसल कॅव्हिटी मधून. आता हे वॉटर जे आहे कंटिन्युअसली मूव्ह करत जाईल कुठपर्यंत, शूट पर्यंत जाईल, बरोबर. आणि शूट मधून सगळ्यात शेवटी ते कुठं पोहोचणार, लीफ मध्ये, आणि लीफच्या स्टोमॅटातून बाहेर पडणार. या प्रोसेसला मी काय म्हणतो, ट्रान्सपायरेशन. पण स्टोमॅटाचा जो नंबर आहे तो लोअर साईडला जास्त असतो, म्हणून या स्टोमॅटाला आपण थोडंसं झूम करूया. झूम केल्यानंतर आपल्याला असं लक्षात आलंय की ही जी सेल आहे या सेलला आपण काय म्हणतो, गार्ड सेल, आणि या ज्या सेल्स आहेत बाकीच्या या सगळ्यांना म्हणतो आपण सबसिडरी सेल्स. आता ओपनिंग आणि क्लोजिंग ऑफ स्टोमॅटाचं कसं मेकॅनिझम आहे त्याबद्दल सांगू. काय होतं बघा, बेसिकली इथून सगळ्यात पहिल्यांदा गार्ड सेलमध्ये पोटॅशियमची एंट्री होते आणि त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी वॉटरची एंट्री होऊन टर्गर प्रेशर वाढतं आणि स्टोमॅटा ओपन होतो. पण हेच नाईट कंडिशनला काय होतं, त्यासाठी लक्षात घ्या की इथं असणारे पोटॅशियम बाहेर पडतो, सम टोटल वॉटरही बाहेर पडतं, प्रेशर कमी होतं, आणि जसंही प्रेशर कमी होईल हा स्टोमॅटा आता हळूहळू काय होतो, क्लोज व्हायला लागतो. म्हणजे हे जे ओपनिंग आणि क्लोजिंग ऑफ स्टोमॅटा आहे एंटायरली बेस्ड आहे. वॉटरचं एंट्री होणार की एक्झिट होणार त्याच्या बेसिसवरती. आता स्टोमॅटा ओपन आहे आणि या स्टोमॅटा ओपन असल्यामुळे वॉटरचं ट्रान्सपोर्टेशन सुरू आहे, आणि इव्हन इथून आपल्याकडे काय आलेलं आहे, CO2. हा CO2 वॉटर सोबत कंबाईन होऊन आता तयार काय करतोय, ग्लुकोज, आणि हाच ग्लुकोज पॉलिमराइज होऊन तयार करणाऱ्या सुक्रोज, आणि सुक्रोजचं आता काय झालं, लोडिंग झालं. आणि ज्यावेळी सुक्रोज लोड झाला आणि तयार झालेला ऑक्सिजन आता स्टोमॅटा थ्रू बाहेर पडतोय. आले एक लक्षात. आता पडल्यानंतर हा ऑक्सिजन तर आता ॲनिमल्स वगैरे यूज करत जातील, पण आता होतं काय, फ्लोएम एक्झॅक्टली कसं आहे त्याबद्दल सांगू. आता हा जो पोर्शन आहे ह्याला आपण सेक्शन घेतल्यानंतर हा तर झायलेम आहे, हा आहे फ्लोएम, आणि फ्लोएम मधून आता पुढचं कंडक्शन होणं सुरू आहे. म्हणजे सगळ्यात शेवटी आपल्याला एवढं सांगायचं आहे, वॉटरचं कंडक्शन करायचं असेल तर झायलेम आणि पुढचं कंडक्शन करायचं असेल तर फ्लोएम. थँक्यू.